स्वतःच्या हिमतीवर, कुणाला दुखवून नाही आणि कॉपी करून तर कधीच नाही. पक्ष न्या, चिन्ह न्या, पवार साहेबांना नोटीस पाठवा. अरे 80 वर्षाचा योद्धाला तुम्ही नोटीस पाठवला, पक्षातून काढून टाकलं. आज कधी कराल वडिलांना? 7-12वरनं वडिलांचं नाव काढाल का तुम्ही कधी? 7-12 कुणाच्या नावावर आहे? शरद पवारांच्या नावावर आहे. काढून टाकला तुम्ही वडिलांना. 80 वर्षाच्या घराला, बापाला तुम्ही घराच्या बाहेर काढलं. कराल असं कधी तुम्ही? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 7-12वर तुमचं नाव आहे, त्यांचं नाही. या संपूर्ण शिरूर लोकसभा असेल, आंबेगाव असेल, हे आमचे ऋणानं बंध आहेत. गेले 5 दशकाचे, 6 दशकाची प्रेमाची नाती, जिव्हाळ्याची नाती राहिलेली आहेत. आणि माझ्या खरं तर अंगावर काटा येतोय आता हे भाषण करताना. याचं कारण असं की माझी आई आजही दरवर्षी, आजपर्यंत एकच वर्ष चुकलं जेव्हा तिच्या पायाचं ऑपरेशन झालं होतं, ते सोडून गेले 45-46 वर्ष असेल की काहीही होऊ दे, दुनिया इस पार या उस पार हो दे, पण माझी आई भीमाशंकरला माथा टेकायला, आशीर्वाद घ्यायला दरवर्षी आलेली आहे. हे आमचं श्रद्धेचं स्थान आहे. आणि तुम्हाला माहिती आहे त्याची सुरुवात कुठून झाली? आदरणीय पवार साहेब आमच्या आणि आमचे सगळ्यांचे श्रद्धास्थान प्रेमाचे. आता त्यांची घरातली कशी भाषणं करतात तो त्यांचा प्रश्न आहे, पण दत्तूभाऊ पाटलांचं आणि माझ्या वडिलांचं जे नातं आहे हे मी आयुष्यभर विसरणार नाही. आणि वळसे पाटील कुटुंबाचे आमचे अनेक वर्षाचे ऋणानं बंध आहेत. तुम्हाला कदाचित हे ऐकायला आवडणार नाही, पण माझ्या आईने माझ्यावर संस्कार असे केलेले आहेत की 2 पैशाचा जरी आपल्या सुखदुःखात कोणीतरी उभं राहिलं असेल तर समोरचा कसाही वागला तरी आपण चांगलं वागलं पाहिजे. म्हणून मी काय त्यांच्याबद्दल त्यांची उणीधुणी काढणार नाही, कारण त्यांचे वडील दत्तूभाऊ वळसे पाटील हे माझ्या वडिलांचे अनेक वर्षाचे जिव्हाळ्याचे प्रेमाचे संबंध राहिलेले आहेत. मी ते कधीच विसरणार नाही. आणि नाती जपायला ताकद लागते, नातं तोडायला न जमते. आणि ती नातं जपायची ताकद त्या सुप्रिया सुळेमध्ये आहे. आणि हे संस्कार आहेत. उगाच रामकृष्ण हरी म्हणत नाही. बाकीच्यांना उत्तर देऊ, मला माझ्या पांडुरंगाला उत्तर द्यावं लागतं. म्हणून मी अशीच कशी भाषणं केली तर माझा पांडुरंग का बोलू रुसेल नाही का तो माझ्यावर? त्याच्यामुळे ही सगळी आंबेगावची प्रेमाची नाती. आणि तुम्हाला खरं सांगू, मला इथे भाषण करताना एक जड अंतकरणातून मी हे भाषण करते. कारण का ह्या कुटुंबाचं नातं फक्त माझ्या वडिलांशी नव्हतं, माझ्या आईशी जास्त होतं. तेव्हा जी घटना झाली तेव्हा दुःख माझ्या वडिलांना झालंही असेल. शरद पवार फार घट्ट आहे, तो दाखवत नाही. फार घट्ट आहेत आमचे वडील. सगळी निघून गेली. या सगळ्या मीडियावाल्यांनी विचारलं, काय हो सगळी गेली, तुम्ही ते एकटेच राहिला या वयात? आणि ते म्हणले, तुमच्या पक्षाचा आश्वासक चेहरा कोण? 1 सेकंड पण नाही हात वर केला आणि म्हणला शरद पवार. आणि ताकद आहे त्यांची. ताकद मी आणि माझी आई नाही, तुम्ही आहात. सुरेश भाऊ कुठे गेले? सुरेश भाऊ आता आपले शिवसेनेचे मोठे नेते आहेत. मी त्यांना सांगणार होते उद्देशून, कारण उद्धवजी मला नेहमी चिडवतात. उद्धवजी विचारतात, काय बाबा कुठल्या जिल्ह्यात आहेत? म्हणलं बाबा वाशिम, अकोला, शिरूर, कुठे कुठे आहेत. म्हणजे मला आता असं जरा वाटायला लागलं. म्हणलं काय उद्धवजी वाटायला लागले? तू आणि तुझी आई ना पवार साहेबांना फार त्रास घरी देतात. म्हणलं असं का बोलताय? ते म्हणले ते बाहेर असतात आणि खुश असतात, याचा अर्थ घरात तुम्ही त्रास देता. म्हणलं हो. म्हणलं उद्धवजी तुम्ही माझे भाऊ आहात, असं कसं बोलता? पण ते प्रेमाने, उद्धवजींचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे, खूप प्रेमाने ते बोलतात. खूप हसलो मी आणि उद्धवजी त्या दिवशी. आणि ही गोष्ट खरी हो. माझी आई तर नेहमी सांगते, जेव्हा वडील म्हणतात ना आता काय करू मी, माझी आई म्हणते गाडी काढा आणि दौऱ्यावर जा. ते आता 15 दिवस झाले आमचे वडील बाहेरच आहेत. आम्ही त्यांना टीव्हीवर बघतो, अगो बाई आज कुठे आहेत? अच्छा आज इकडे आहेत. ती घर 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 भिंगरी लावल्यासारखं फिरतायत आणि त्यांना खूप मजा येते. आणि त्यांचं खरंच औषध आणि टॉनिक. आज माझे वडील 80 वर्ष पूर्ण केले, याचं पांडुरंग डॉक्टराची साथ आहे.
पण तुमच्यामुळे आज आदरणीय पवार साहेब 80 वर्ष एवढा संघर्ष करून टिकले. आणि खरंच आंबेगावचं खूप मोठं योगदान आमच्या आयुष्यात आहे. शिरूर आंबेगाव संपूर्ण भागच माझ्यासाठी. आणि इथे आल्यानंतर काय करायचं, तुतारी निवडून द्यायची ठरलं. ते आपलं आमदार म्हणूनच नाव घेतलं ना. आता शिरूर आंबेगाव मध्ये आल्यानंतर एक बरं झालं बाई, माझ्या मनातच आल्यानंतर वर्तमानपत्रात संभ्रम होता. आणि आजकाल ना काय भाषण केलं ना तासातच फिरतंय सगळीकडे. काय भाषण केलं की रेकॉर्डिंग करते आणि फिरवते. आता मी आणि ताई एकत्र आलो. ताई जरा म्हणल्या का दाखवू का नको, असं काय करताय ताई तुम्ही. ताई मला म्हणल्या, हसतायत बघा आता, कारण का त्या आम्ही एकत्रच आलो दोघी. तर मला म्हणतात मला एक व्हिडिओ दाखवायचा आहे तुम्हाला. म्हणलं दाखवा की. ते म्हणले नाही तुम्ही जरा नाराज होईल. म्हणलं मी नाही असं नाराज होत, दाखवा. आता गेले नाराज व्हायचे दिवस, आता कुणाला नाराज हो. लग्नाला पण 30 वर्ष झाली, आता कसली नाराज आहे काय. तर मी म्हणलं दाखवा. ताईंनी दाखवला. त्याच्यात मलाही जरा काळजी वाटली होती. त्याच्यात एक व्हिडिओ होता आणि त्याच्यात काहीतरी बोगद्यावरनं चर्चा चालली होती. आणि मी म्हटलं ताई आता काय बोगदा करायचा नाही करायचा, करायचा नाही करायचा. बरं झालं देवदत्त भाई तुम्ही आल्यावर माझा प्रश्न सोडून दिला. कारण का मी बोगदा करायचा का नाही करायचा नाही, हेलिकॉप्टर उतरत होता आणि मी पांडुरंगाला सांगत होते काय रे पांडुरंग काय करू, बोगदा करू का नको करू. आणि मला प्रॉब्लेम आला ना की मी माझ्या पांडुरंगाला म्हणते हे बाबा तुझ्या पायावर हा प्रश्न ठेवलाय, तूच मार्ग काढ रे बाबा. आणि सुरेश भाऊ आणि देवदत्त भाऊ माझे 2 भाऊ माझ्या पांडुरंगांनी पाठवले. मला भाषणाला बोगद्याचा विषयच नाही ठेवला. गोष्ट खरी आहे. आणि मी विकासाच्या विरोधात नाही, मी खरंच विकासाच्या विरोधात नाही. तुम्हारा भी भला हो, मेरा भी भला हो, उसका भी भला हो. पण मी एक तुम्हाला शब्द देते, विकास होत राहील. पाण्याचं कसं काय नियोजन करायचं सगळे मिळून प्रत्येकाचा सन्मान मिळून करू. पण एक मी तुम्हाला शब्द देते की आम्ही फक्त एका भागाचे लोकप्रतिनिधी नाही, जे भाषण करतात ते राज्याचे मंत्री राहिलेत, राज्याचे. आणि एक नाही 20-20 वर्ष राहिलेत. आणि म्हणून मगाशी जे म्हणले ताईंनी केलं बाई मी नाही काय केलं. ती पांडुरंगाची इच्छा आणि आमचे वडिलांचा आशीर्वाद आणि प्रेम होतं. हे दुर्दैव आहे की या नेत्याला प्रेमाचा अर्थच कळला नाही. माझ्या आईने एवढा जीव लावला, माझ्या आईने लेकापेक्षा जास्त प्रेम केलं हो, खरंच केलं. माझी आई फक्त बोलत नाही पण दिसतं ना अस्वस्थता. परवा मगाशी कोणीतरी एक महिला मला म्हणाली की ताई कानावर असं आलं की तुमच्या आई इथे आल्या आणि एकट्याच देवदर्शन केलं आणि गेल्या. म्हटलं हो, माझी आई एक स्वाभिमानी महिला आहे, तिला नाही गाड्यांचा ताफा बिफा लागत. खरंच आहे, माझी आई एकटी सक्षम आहे काही करायला आयुष्यात. आजही जरी शरद पवाराची बायको असली ना, मुंबईमध्ये दारात गाडी नसली तर माझी आई चालत जाते, टॅक्सी घेते, काम करते, परत येते. आणि आम्ही म्हणलो अगो बाई कुठे गेली, एक तर मोबाईल वापरत नाही, फोन करतोय आई हरवली तर सांगता येत नाही कुणाला. लोक म्हणतील अरे बाबा शरद पवाराची बायको हरवली, असं कसं झालं, लगेच ब्रेकिंग न्यूज. आम्ही आपला फोन करतोय, फोन वाचतोय, फोन घरातच वाचतोय. आता आमची आई गेली कुठे. मग आमची आई फिरून अगं मी तर इथेच गेले होते. म्हणलं अगं तू सांग, घरात कोणीच नव्हतं म्हणून म्हणलं 2 तास पटकन फिरून येते. म्हणलं अगं काय तू, अशी आमची आई आहे. म्हणून आमची आई ती इतकी दुखावली गेली आहे म्हणून ती कोणाला सांगत नाही, कोणाला त्रास होईल असं काही करत नाही. ती येते, भीमाशंकरचं दर्शन करते आणि निघून जाते. कारण का तो शब्द तिने कोणाला दिला होता तर इथल्या नेत्यांच्या वडिलांना दिला होता. तो दिवस माझे वडील आदरणीय पवार साहेब तुमच्या प्रेमाचे, ते इथे जेव्हा आले होते तेव्हा ते भीमाशंकरला राहिले होते. आणि रात्री त्यांच्या पोटावरनं काहीतरी गारगार गेलं असं ते सांगतात मला. मी फार लहान होते, नवीन पिढीला ही गोष्ट माहिती आहे का नाही मला माहिती नाही, पण तो साप त्यांच्या पोटावरनं गेला होता आणि त्यांना गार वाटलं. म्हणजे चतुर आहेत त्याच्यामुळे ते ओरडाआरडा करत नाही बसले, ते शांत राहिले. तो पूर्ण साप शेतकऱ्याचा पोरगा आहे, त्याला माहिती आहे कधी काय करायचं. त्याच्यामुळे बरोबर तो साप जाऊपर्यंत थांबले ते. तो पूर्ण साप गेला. नंतर ते प्रेमाने दत्तू भाऊ म्हणायचे त्यांना म्हणाले की हो असं असं झालं. ते म्हणलं एकदम चांगलं काहीतरी गुड न्यूज येणार. साहेब म्हणले कसली गुड न्यूज. ते म्हणले तू काळजी करू नको, झालं
आणि खरंच आठवड्याभरामध्ये या राज्यातल्या सगळ्यात युवा मुख्यमंत्री म्हणून आदरणीय पवार साहेबांनी शपथ घेतली। याचं श्रेय तुमचं सगळ्यांचं आहे, हा तुमचा आशीर्वाद आहे। तुम्ही खरंच त्या भीमाशंकराच्या रूपाने तुम्ही आला, तुमचा आशीर्वाद होता। आदरणीय पवार साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि तो दिवस आणि आजचा दिवस माझी आई दरवर्षी आभार मानण्यासाठी भीमाशंकरला येते। हे ऋणानं बंद आहे, ही प्रेमाची नाती आहे। हे दुर्दैव, ही आमची दिल्लीची अदृश्य शक्ती हो। पण एक आहे बाई, मी त्या अदृश्य शक्तीला काही घाबरत नाही। आणखीन एक सांगते, मगाशी त्या क्लिपवर तुम्ही म्हणला की दिल्लीवाले यांचं काय ऐकणार आहे। हो, दिल्लीला येऊन तर बघा, आमचंच दिल्लीवाले ऐकतात। खरंच सांगते, का सांगते आमचं ऐकतात। तुम्ही बसलाय ना रामकृष्ण हरी समोरच बसलाय, कुठला गंध लावलाय? हा पांडुरंगाचा आपलाच आहे। माळ घातली का नाही? माळ पण घातली आहे मी, जरा मधून अधून खाते म्हणून अजून घातली नाही। मी काही वर्षांनी मटण सोडलं तर घालीन पण माळ। माझी आई म्हणते घाईघाईनी, मग ती माळ घालायची आणि मनात काय ते असं नको, जेव्हा नक्की तयार होशील तेव्हाच माळ घाल। कदाचित घालीन मी, आता बघते पोरीचं एकदा लग्न झालं की म्हणते माळ घालतेच, आता बघूया, विचार करते। आता तो भाग नंतर कधीतरी चर्चेला ठेवू। पण खरंच की केंद्र सरकारमध्ये आपण अमोलदादांना निवडून दिलं। मी तुम्हाला एक सांगते, हे तुमचं म्हणजे तुमचे आशीर्वाद आहेत। तुम्ही दादा बसलाय ना, तिथे अदृश्य शक्ती बसते आणि ते मी आणि आमचे अमोलदादा बसतात। आम्ही डंके की चोट पे त्यांच्याशी बोलतो आणि अमोलदादाचं जेव्हा भाषणाला उभा राहतो, पुरा पार्लमेंट असं असं बघत असतं, काय खरंच आहे। त्याच्यामुळे तुम्ही काय दिल्लीतलं करू नका, आमची कामं व्यवस्थित होतात। याचं कारण असं की आम्ही त्यांना घाबरत नाही आणि त्यांना असं वाटतं की तिथे आम्ही नडलो तर सरकारची अडचण होईल। त्याच्यामुळे आम्ही उठलो आणि मागणी केली की कामं होतात। आणि एका अर्थी त्यांचं सरकार नकोच येऊ दे, कारण का आपल्याला बोगदाच नकोय, हा इथला मुद्दा। पण मी तिथल्याही लोकांसाठी भाषण करते। जसं ह्या भागाचं आहे तसं आपल्या त्या भागातल्याही लोकांना पाण्याची गरज आहे। मी कधी अर्धवट भाषण करणार नाही। मी महाराष्ट्राची आणि भारताची लोकप्रतिनिधी आहे, त्याच्यामुळे सगळ्यांना बरोबर घेऊन जायची जबाबदारी ही माझी आहे। ह्याचं नाकदाब मग त्याचं तोंड उघड असलं सगळं भानगड आपल्याकडे नाही। आपण सगळ्यांनी चर्चा करू आणि मी तुम्हाला शब्द देते की हा बोगदा करायचा नाही करायचा हा तुमचा निर्णय असेल, पण आपल्या नगरच्या, आपल्या सोलापूरच्या, आपल्या त्या सगळ्या भागांच्या लोकांनाही न्याय मिळाला पाहिजे। याच्यासाठी आपण तिथल्या लोकांना बोलू, त्यांच्याशी चर्चा करू आणि मार्ग काढू। पण तीही आपलीच लोक आहेत आणि आपलाच पांडुरंग आहे ना तिकडे, आपलीच चंद्रभागा आहे ना तिकडे। त्याच्यामुळे मी बोगदा करायचा का नाही, पाण्याचं काय करायचं हा विषय तुम्ही आणि मी या सभेत नाही ठरवू शकत। हा तुमच्यावर आज जबाबदारी आहे। आज देवदत्त, निकम भाऊ, तुम्ही आणि त्या भागातले, मग नगर असेल, सोलापूर असेल, तिथले सगळे आमदार, तुम्ही सगळे एक व्हा ना। हा आपल्या महाराष्ट्राचा प्रश्न आहे, तिथे आपल्याच लेकी सुना, आपली पोरं आहेत ना, कोण बाहेरचं आहे। तुम्ही एकत्र बसा, एकत्र या। मुंबईमध्ये मंत्रालयात आपलं सरकार येणारच आहे, आपण मीटिंग घेऊ आणि एकही थेंब पाणी मी महाराष्ट्रातल्या कुठल्याही शेतकऱ्याला कमी पडू देणार नाही, हा शब्द सुप्रिया सुळेचा कुठल्याच शेतकऱ्याला नाही। प्रत्येक शेतकरी महत्वाचा आहेच ना। मी तुम्हाला एक गंमत म्हणून एक भाषण सांगते आणि मग माझं भाषण संपवते, त्याच्यामुळे काळजी करू नका। आणि माझं भाषण सगळं इथे ऐकवलं आणि तिथे ऐकवलं तरी एकच आहे, मी तुम्हाला फसवून तिथे मतं घेणार नाही, त्यांना फसवून तुम्हाला मतं घेणार नाही। त्यामुळे पुणे, सोलापूर, नगर या सगळ्या शेतकऱ्यांसाठी जो काही पाण्याचं नियोजन असेल ते तुम्हाला विचारूनच, सगळ्यांना एकत्र बसूनच आपण महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेऊ, हा शब्द मी तुम्हाला आज देते। आणि दिल्लीत कोण ऐकतं बिकतं काय नाही हो, एवढं निवडून तुम्ही ठपा 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 मला दिलंय। मागच्या वेळीच होतं तेव्हा मोदी सरकार होतं, आता मोदी सरकार नाही राहिलं, आता NDA सरकार आहे। हा एवढी आम्ही असतो इकडे, ती तिथून ओरडायला लागली की आम्ही उठतो, म्हणतो आहे किती बसतात, कारण का झालं होतं 150-200। आणि लोकशाही पद्धतीने आम्ही काय धमक्या बिमक्या देत नाही। आणि एक
मगाशी कोणी भाषण केलं? ताई तुम्हाला एक शब्द देते, आज नंतर कोणी जर तुम्हाला धमकी दिली आणि विकास कामं नाही केली तर स्पीड डायलवर माझा आणि अमोलदादाचा नंबर ठेवायचा, त्याच्या समोरच डायल करायचं. 1 नंबर अमोलदादा, 2 नंबर सुप्रिया सुळे, आणि कॉन्फरन्स कॉल करायचा. बघू कुणाची हिंमत होते या राज्यात त्या महिलेला दम द्यायची. एक आमची महिला आहे म्हणून उगाच देऊ नका. त्या धनंजय माडिकांनी दिला कोल्हापूरमध्ये महिलांना धमकी. आता परत येईन तेव्हा बोलीन, जेव्हा गुलाल खेळायला येईन तेव्हा बोलीन हे बाकीचं. पण एक सांगते, मगाशी आणि काय सांगितलं कोणीतरी भाषणात, की कोणीतरी नोकऱ्यांवर धमक्या देत आहे. कोण म्हणलं मगाशी? कोणतरी म्हणलं ना काहीतरी, कोणीतरी मगाशी. हा, ते काँग्रेसवाले म्हणाले. काय भाषणं ऐकतात बघा बारकाईने सगळे. एक तुम्हाला शब्द देते की जर कोणीही नोकरी आणि राजकारणात गल्लत करू नका. जर कोणाचीही बदली, कुणाचीही नोकरी घालवली, बायकोची नोकरी घालवली, तर जो कोणी हे पाप करेल ना, तर त्या कुटुंबाला घेऊन त्यांच्या दारात जाऊन सुप्रिया सुळे जोपर्यंत त्याला न्याय मिळत नाही अमरण उपोषण करेल. हा शब्द मी तुम्हाला देते. बस झाली यांची दादागिरी. काय लावलंय? हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. कुणाचे संस्कार येतोय? हे काँग्रेसमध्ये अनेक वर्ष कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आपल्याला कुठली नवीन पद्धत काढली आहे? हा ना संगतीचा प्रॉब्लेम आहे. संगत चुकली ना, पोरांचं आपण लक्ष ठेवतो बघा, पोरग बिघडलं की समजायचं चुकीच्या ठिकाणी पडले. हा देखो, हेच सांगते. इथला प्रॉब्लेम काय झालाय? देवदत्त भाऊ, संगतीचा प्रॉब्लेम झाला. गडी चांगला होता जोपर्यंत आपल्याकडे होता, तेव्हा माझी आई प्रेम करायची, माझे वडील प्रेम करायचे, एक कुटुंब म्हणून झालंय. ती संगत बदलली, रामकृष्ण हरी, मला काय बोलायची गरज नाही. त्याच्यामुळे संगत चांगली ठेवली पाहिजे. तुमची संगत चांगली आहे, मला काही टेन्शन नाही. त्याच्यामुळे हा संस्कारांचा विषय, हा जबाबदारीचा विषय. मी काय त्यांची उणी काढणार नाही हो. एका ताटात अनेक वर्ष जेवलोय आम्ही. त्या मिठाला जागणारी ही सुप्रिया सुळे आहे, कधीच विसरणार नाही. आणि माझ्या आई वडिलांचं जर तेवढं त्यांच्या वडिलांनी केलं हे उपकार मी विसरणार. कारण का आमचे वडील इथे आले त्यानंतर ते हयात असेच तोवर दरवर्षी भीमाशंकरला त्यांनी माझ्या आईला नेलेलं हे मी कसं विसरेन. त्याच्यामुळे नेहमी एखाद्याने उपकार केले ना, त्या उपकारात राहायचे संस्कार माझ्यावर आहे. याचा अर्थ मी त्यांना मॅनेज नाही आहे. सुप्रिया सुले की सबसे बड़ी ताकत मेरी ईमानदारी है, त्याचा मला अभिमान आहे. आणि बाकी कुणाशीही पंगा घ्या, आई वडिलांशी, बाकी माझ्यावर टीका करा ना, कोण नाही म्हणते. रोहितवर टीका करा, जयंतराव, आमच्या सगळ्यांवर टीका, काही मला प्रॉब्लेम नाही. पण आई वडिलांचा मान्य, बाकी कुणाला कशाला आम्हाला आमच्या आई वडिलांनी शिकवलं. आणि आमचे वडील काही तुमच्यासारखे लाईनीत उभे नाही आम्हाला मंत्री करा म्हणून. जो भी किया खुद की ताकद से किया है. त्याच्यामुळे की मी ह्याच्यासाठी त्यांना एक आमचं भाग्य आणि तुमचा आशीर्वाद. पवार साहेब सत्तेत असू दे किंवा विरोधात, त्यांची कामं झाली, कारण का ती ताकदच तेवढी होती. आणि माझं भाग्य की अमोल दादासारखा हिरा तुम्ही निवडून दिला लोकसभेत. ताकदीने लढतो तुमच्यासाठी आणि तुमची कामं होतात. त्याच्यामुळे ही सगळी भाषणं ऐकू नका हो. काय आता मी काय बोलू शकत नाही, माईक हे सगळंच चालू आहे. आणि म्हणतील काय आगाऊ आहे, मी आगाऊ नाही. पण कधीतरी मस्तकाला आग लागते हो. जेव्हा हे खोटे नाटे आरोप करतात तेव्हा वाईट वाटतं. माणसं होतो आम्ही, कधी व्यवहार नाही केला त्यांच्याशी, जो किया वो दिल से किया, मनापासून नाती निभावली हो आम्ही. पण माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना की आज आपल्याला परिवर्तन करायचे आणि हे परिवर्तन आपल्या हितासाठी करायचं, आपल्या स्वाभिमानासाठी करायचं. अहो आम्ही मराठी माणसं आहोत, मोडू पण दिल्लीच्या तख्तासमोर वाकणार नाही याचा सार्थ अभिमान मला. मलाही मंत्रीपद मिळालं असतं, मला तर बोलवत होत. आणि इथे नाही, हा तर आम्ही देशात मंत्री झाले असते, लाल दिवा घेऊन पुढे मागे काय.
दुसऱ्याचं उसणं नको. जेव्हा मंत्री होईन ना स्वतःच्या कर्तृत्वावर होईन तेव्हा तुमच्याकडून हक्कानी सत्कार घेईन, पण स्वतःच्या हिमतीवर कुणाला दुखवून नाही आणि कॉपी करून तर कधीच नाही. पक्ष न्या, चिन्ह न्या. पवार साहेबांना नोटीस पाठवा. अरे 80 वर्षाचा योद्धाला तुम्ही नोटीस पाठवला, पक्षातून काढून टाकलं. आज कधी कराल वडिलांना? 7-12वरनं वडिलांचं नाव काढाल का तुम्ही कधी? 7-12 कुणाच्या नावावर आहे? शरद पवारांच्या नावावर आहे. काढून टाकलं तुम्ही वडिलांना. 80 वर्षाच्या घराला, बापाला तुम्ही घराच्या बाहेर काढलं. कराल असं कधी तुम्ही? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 7-12वर तुमचं नाव आहे, त्यांचं नाही. आणि म्हणून तुमची ही लेख लढतीये. अहो मला भांडायला माहिती नव्हतं, टच बोलल्या तर रडायची. आता बोलून दाखव, देते करारा जवाब प्रत्येकाला. कारण का मी ठरवलं ही लढाई ही सत्याची लढाई आहे. सत्य परेशान हो सकता है, पराजित हो नहीं सकता. कधीच नाही पराजित होणार. आणि पाठवा पवार साहेबांना नोटीस, त्यांची लेख आहे. आज शिकवलं कशाला माझ्या आई वडिलांनी मला? स्वतःच्या पायावर उभं राहिला ना. यांनी काढून टाकलं माझ्या 80 वर्षाच्या वडिलांना पक्षातून. जो पक्ष त्या माझ्या वडिलांनी स्थापन केला, जो पक्ष तुमच्यामुळे मोठा झाला. ह्यांनी किती सभा राज्यात घेतल्या कोणीतरी सांगावं? मंत्रीपदाला हे पुढे, कष्टाला आमचे वडील पुढे. खरं आहे का नाही मला सांगा. माझं भाषण चुकत असेल तर माझी मागे घ्यायची तयारी. किती वेळा राज्यात दौरे यांनी केले. बघा, जो चोरी किया हुआ माल है ना उसको छोड़ दो. देऊन टाका, उतनी दानत दाखवा. माझ्या पांडुरंग बघा कसा आहे. माझ्या पांडुरंगाला पण मी विचारलं असे, काय रे पांडुरंगा माझं चुकलं की तू सगळं तिकडे देऊन टाकलं. माझा पांडुरंग बिचारा कमरेवर हात ठेवून उभा असतो. मी किती कटकट केली तरी तो शांत उभा असतो. पण बघा माझ्या पांडुरंगाच्या मनात काय होतं. त्यांनी ते देऊन टाकलं सगळं तिकडे. बरं झालं आपल्याला जास्ती लढणारे लोक मिळाले, स्वाभिमानी लोक मिळाले. आणि तसाच एक स्वाभिमानी कार्यकर्ता, मी नेता म्हणणार नाही, कंटाळलो आम्ही या मतदारसंघात नेत्यांची उडबस करून. बस झालं. आता आमदार पण तुम्ही नेता आणि हा कार्यकर्ता म्हणून, तुमचा सेवक म्हणून पुढचे 5 वर्ष काम करेल. आज नंतर ह्या मतदारसंघात कोणीही लाल दिव्याच्या गाडीत मागे तुमच्या फिरणार नाही. लाल दिवा तुमच्या मागे फिरेल अशा माणसाला लाल दिवा तुम्ही द्या. बस झाली वाढणे. गए वो दिन. मोठे लोक कसले मोठे लोक आहे. तुला किती रे किडनी? 2च ना. तुम्हाला काय किती किडनी? 2. आणि त्या सगळे जे सत्तेत बसले ना त्यांना पण 2च किडनी. कसले मोठे? माणूस मोठा पैशानी होत नाही, कर्तृत्वानी होतो. कष्टाने माणूस मोठा होतो. म्हणून शरद पवार आजही चालतो. कारण का तो कष्ट करतो. तो दुसऱ्याच्या जीवावर मंत्री होत नाही, खुद क्या जिंपे पे मंत्री होय. खरंच आहे. त्याच्यामुळे आता जाऊ दे, आज जरा बाद झाली विकेट घेणं. अजून पुढे आहे भाषण करायला. आणि मला त्यांची उणीधुणी काढायची नाही. त्यांनी जे जे आमच्यासाठी केलं त्याच्यासाठी मनपूर्वक आभार. माझ्याकडून वयाने जे मोठे आहेत त्यांचा नेहमी आदरच केला जाईल. हे माझ्या आईने केलेले माझे संस्कार आहेत. जर मी वाईट बोलले तर माझी आई नाराज होईल. दुनियेला नाराज करू शकते पण आईला नाही नाराज करू शकते. त्याच्यामुळे एवढंच तुम्हाला सांगेन, इलेक्शन्स येतील आणि जातील. आता पवार साहेबांना इतक्या लोकांनी नाराज केलं और एक सही. पण एक तुम्हाला सांगते, पवार साहेबांना ज्यांनी नाराज केलं त्यांचा करेक्ट कार्यक्रम या मायबाप जनतेने केले. एक वेळ शरद पवार सहन करतील दुःख, पण शरद पवारांचं दुःख हे कधी सहन करत नाही. हेच तर पवार साहेबांचं भाग्य. आणि तुम्ही त्यांचे टॉनिक आहात. मी तर तुम्हाला आता मायबाप जनता नाही, तुम्हाला टॉनिकच म्हणणार आहे आता. खरंच माझं भाग्य. मी तमाम या भागातल्या मायबाप जनतेच्या समोर नतमस्तक होते की सगळ्यात चांगल्या वाईट काळात तुम्ही नेहमी आदरणीय पवार साहेबांनी जी साथ दिली त्याबद्दल तुमचे मनापासून मी आभार मानते. आणि माझ्या पांडुरंगांनी जी तुतारी वाजतेच आहे तिकडे, तर तुम्ही सांगा तुतारी योगायोग बघा माझ्या पांडुरंगाचा. त्यांनी माझ्या पत्रात काय टाकलं तर तुतारी वाजवणारा माणूस. तुतारी कधी वाजते?
सार्थक दुकान जेव्हा उद्घाटन झालं ना तेव्हा तुतारीच वाजली होती. जेव्हा इथे लग्न कार्य झालं होतं तेव्हा तुतारीच वाजली होती. आणि जेव्हा अथर्व ज्वेलर्सचं दुकान उघडलं होतं तेव्हा पण तुतारीच वाजली होती. आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध पुकारलं होतं तेव्हा पण तुतारीच वाजली होती. आणि या पुणे जिल्ह्यात या शिवनेरीच्या मातीतून शून्यातून एक नवीन विश्व आपण उभं करतोय. ते विश्व समानतेचं असेल, न्यायाचं असेल आणि शेतकऱ्यांच्या आणि महिलांच्या सेवा, सन्मान आणि स्वाभिमानाचा असेल. आणि योगायोग बघा, आपलं 3 नंबर शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल, सोनिया, बरोबर. निकम, तुतारी, विजय, गुलाल. बघा परत लास्ट लक्षात ठेवा, निकम, तुतारी, विजय, गुलाल. अरे वा वा, हा बघा आकोडे हुशार, होणार. बरं, आता पुढच्या भाषणात होणार. तुझं नाव काय? मच्छेंद्र बाकरे. मच्छेंद्र चालेल ना, तुझं नाव घेऊन घे ना, मी काय करेल. होणार मच्छेंद्र. अरे वा, जमलं. आपल्या खासदारांचा पण 3च नंबर होता ना. 2. माझा 3 होत. त्याच्यामुळे सुप्रिया, निकम, पवार, सोनिया, उद्धव ठाकरे, गुलाल, विजय, तुतारी, होणार. चला, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. धन्यवाद ताई, आपल्या मनापासून. हे आहे आरबीएन मीडिया ग्रुपचं आरबीएन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात आरबीएन महाराष्ट्र. रहा अपडेट प्रत्येक क्षणी. ताज्या अपडेट्स तात्काळ मिळवण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा.